आमच्या स्मशानभूमीची परिस्थिती बघा. कर्मचारी पळाल्या आणि चढवून ठेवले त्यांना. मी नाही चढ, माझ्या तर नाही दिले म्हणून तर चला, येऊ दे हे गाडी. बघा. आणि सवय इकडे कर्मचारी पाहायला एकही कर्मचारी नाहीये. काय परिस्थिती बघा, कोणच नाहीये बघा. एक पण कर्मचारी नाहीये. मशानाची परिस्थिती बघा काय. स्टोरेज बघा काय, यांची एक पण परिस्थिती नाहीये. पुन्हा मशानभूमी खाली आहे. आता एखादी बॉडी आल्यानंतर काय करावं माणसाने. बघा आता ही एम्ब्युलन्स आणले, बॉडी घेऊन आल्या. हा माहिती आहे, पण एखादा पण माणूस, एवढी माणसं आल्यात, एक पण कर्मचारी नाहीये. ही परिस्थिती आहे मशानाची. एवढ्या वर्षात कधी परिस्थिती आली नव्हती. बघा एवढे सगळे गावकरी मंडळी आलेले आणि ही परिस्थिती आहे बघा. बॉडी स्टोरेज कोणाची पण येऊ शकते. बघा फ्रीजर मध्ये असे कोण आहे. कोण आहे मशामे इंचार्ज कोण आहे. हा कोण सोलंकी कोण आहे. नाही नाही सोलंकी, मयूर सोलंकी नाही. फोन स्विच ऑफ येतो त्याचा. अर्धा तासाला फोन करतो. आम्हाला माझी लाईट नाही चालू दे. बघा परिस्थिती अशी, पाण्या ठेवायला पण माणसं नाहीये. कर्मचारी गायब झाले. हो सर, पोलीस आहेत ना त्यांच्यावर. तुम्ही नगरपालिकेत आले का. हे आली लाईट, आली लाईट पण आली. हे लाईट पण आली. गेली लाईट. जनरेटर लावतील ना ते. ही परिस्थिती आहे अशी. बघा अशा प्रकारच्या बॉडी आणल्या मशानात. हे गावातली सगळी लोक आहेत आमची, पोलीस पण आहेत इकडे. पण मशानभूमीची अशी परिस्थिती की माणसं नाही आहेत. त्या खात्यात खाली घे. हा खाली खाच्या बघ. त्या द्यायला त्या खाच्यामध्ये टाका. पोलिसांना बोला, पोलिसांना तुम्हाला व्हिडिओ काढा. या 3 नंबरला 5 नंबर 5 नंबर 3 ला बॉडी ठेवलेली आहे. लाईट पण केलेली आहे. जनरेटर चालू करायला पण कोण नाही इकडे. अशी परिस्थिती आहे. पोलीस कर्मचारी पण आहेत, सगळे आहेत इकडे. गावातील लोक आहेत, अँब्युलन्स आहे. बघा एवढ्या वर्षात कधी झालं ना, तर आता हे बघावं लागतं.